मग ब्लॉग होईल तेवढा 15 मिनिटाचा. जाऊ. मी जाणारच नाहीये. का नाही जाणार पण? आणून द्या बरं का. मम्मी जाणार. मम्मीने जावंच फक्त. जाणार आहे. मग माझं नवरा नाही. कशाला फोन केलाय कशाला? हो ब्लॅकमेल नका करू. ऐ मम्मी. आमच्या मम्मीला काय बघवत नाही राहू लगेच. दुःख. लाईट गेलीये, फोन आलाय रूम मध्ये तर जायचं नाही म्हणतायत आणि मम्मीने आगाऊपणा करून लावला. गरज होती का? जाऊ द्यायचं होतं ना असंच. आहे आमच्या रूम मध्ये पण लाईट. हॅलो. नाईट मोड चालू झाला. वरण भात चपाती शिरा बुंदी लाडू गुलाबजाम जिलेबी बासुंदी आपल्या पप्पाचीच ठेव आहे. आणि भजी मिरच्या तळल्यात गवार कुठे आहे? आणा ना. काही वाटू द्या. नाहीये काही संपलंय सकाळीच. दूध नाही केला. दूधच नव्हतं. डायन दिसतात दूधच बघा कशा नव्हतं. चहा अंधारात. कसं करणार हो? माझं जेवण झाल्यानंतर हे गरमागरम घोसावळ्याची भजी बनवतायत. घोर कारण ह्या अत्याचार. डायटिंग करतायत. त्यांना तेलकट चालत नाही आणि हा खाणार नाहीये आणि मला जाडवायचंय 100 किलो व्हायचंय टार्गेट म्हणून चाललंय. असं राहतो. आज मस्त वरण भाताचा बेत होता. वरण भात मस्त गरम भजी कांद्याची गोल भजी म्हणतात, खेकडा भजी वेगळी. येस येस राईट. आणि आता ही घोसावळ्याची भजी. याच्यामध्ये काय आहे? बेसन पीठ, ओवा, मीठ, लाल तिखट आणि घोसावळं सोडा बी आणि अजून तेलकट खायचं आहे. आणि खोकती तरी खाती ना. असे गोल गोल चकत्यामध्ये पातळ चिरायचे. हे आम्ही असंच खातो. ते इतकं शिजतं ना लगेच. खूप पटकन शिजले जातात ते. त्याच्यामुळे खूप पातळ नाही चिरायचं. तेल पितं मग अगं बाय असं मिडियमच राहायचं. माझं पण टिप्स थोडंसं फॉलो करा गाईज. फक्त काय ह्याच चॅनल नाही आहे, त्यांना मी इन्स्पायर करते. अगो बाय तोंड बघू दिसतंय का तुम्हाला या रेसिपीमध्ये? सध्या तुपाच्या झोपा काढतात. आरामावर आहे मी. घ्या तुमचा आला नवरा. बरोबर माझा नवरा आला. टायमावरती मस्त गरम गरम भजी होत आहे आमची. आम्ही लोक हुशार आहे. आम्ही ना असे छोटे छोटे ब्लॉग बनवू शकतो, पण काय आहे ना असे छोटे मोठे ब्लॉग आहे ना आम्ही कधी पण कसे पण करू शकतो. पण सगळं मूडवर डिपेंड असतं. त्यांचं कधी महिन्यातून 10 दिवस चांगलं राहतं आणि 20 दिवसांचा मूडच आउट असतो. मग त्याच्याने ते सगळं राहून जातं. एवढा मूड आउट असतो की कोणाशीच बोलत नाही, गप्पच बसतात. असं निर्लज्ज सगळं सांगताय काही वाटू द्या असे घर सून म्हणजे कशी पाहिजे. आता बघू जे सून किंवा सासू व्हिडिओ बघत असेल त्यांनी कमेंट करा जरा यांना. जोकिंग कॉमेडी एकदम. असं काही नाही. असं काही नाही आहे. माझ्या धिंगा मस्तीशिवाय काय घराला घर पण नाही. एवढं आहे. हा कधी कधी होतं बरं का. कधी कधी फुकतात, कधी कधी येतं का. आता असतं ना प्रत्येकाचं थोडंफार. घर आहे तिथं भांडण आलंच ना. माझं कोणाशी नाही होत घरामध्ये, फक्त माझ्या नवऱ्याशी होतं. तरी आगाव आहे, नाहीच आगाव. गुणाचा माझा भाऊ इथं मी मग बहीण उभी ना त्याची. मला विचारा ना माझा भाऊ नुसतं माझं मूड खराब करणार, मला काय तर बोलणार. अरे बापरे या काहीच नाही. सत्य या हळूच चिमटी काढतात त्याला, मग तो ओरडतो मग भांडण होतं. नाही मी चिमटा नाही काढत. काय बोच करतात. हा चिमटा कशाला काढेल. दात वाढले पाहिजे यांची. करू आणि आधी मध्ये असे छोटे मोठे ब्लॉग करत जा. मग इथं उभं राहिलं तर काम करायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. किचनमध्ये उभं राहिलं काम केलं पाहिजे. तेल तापले पदर नाही चांगलं बदर तापलेले, जळलं नाही पाहिजे.
आता दोघींच्या तोंडावर दूर उडाल तिथं. मी लक्ष देत नाही आता. आपण गिलके का शिजवले वगैरे नव्हतं बरं का, डायरेक्टच बेसन पिठाच्या घोळमध्ये लतपत करायचं आणि असं तेलात सोडून द्यायचं. जादा कापूया क्या पाणी होतं झाऱ्याला, मारतात एक दिवस मला या. आणि ह्या तर आहे ना तेल उडवतात डायरेक्ट माझ्या अंगावर. वा, आम्ही काय तर करत असल्यावर शूट. लोकांना खरं वाटेल ते तर सांगा. खरंच वाटणार. दिव्याच्या नावाने कुणी डंका नाही फोडू शकत. पण आमच्या घरात सगळ्याच फोडतात. डंका वाजू नाही शकत, सॉरी फोडू नाही शकत. नाही काय तुम्ही बी ऐकता. पण आमच्या घरामध्ये सगळेच वाजवतात. नाही वाजवत कुणी. काय झालं की दिवेच पुढे येते पहिली. दिव्या बदनाम आहे ना. हे असे फुकतात मग भजी टमाटम. हे बरं आहे बरं का, एक रेसिपी करताय पण 3 जण मग आम्हाला लावले त्यांनी. अजून तिसरं कोण येतं? माझे 2 हात नाही, आणि माझं तोंड व्हिडिओ बघणारी लोक. आणि माझं तोंड. ते मग कसे जास्त तापलेलं. खाल्लेत का तुम्ही गिलक्याची भजी सांगा. हा मी खाल्ले तो. तुम्हाला नाही विचारलं, तुम्ही सगळं गाव खाल्लंय. आता इथं कोण आहे माझ्या शेजारी? कुत्री मांजरी बी खाल्लीत तुम्ही. नाही, मी एवढी बी लाज सोडली नाही की मी असं काय खाईन. फक्त हड्डी खाता बघा हा, लॉलीपॉप तंदुरी माणसांची. हा, यांचे तर पहिली खाते. हे अर्ध्याने डॅमेज त्यामुळेच झालेले आहेत माझ्या चावण्याने. दाखवशाल का तर भजी मग खाली? नाही, काय दाखवू यांना बघा अशी भजी. पहिले ना लई गरम तेल झालं होतं त्यामुळे ते पटापट फुगले. आता छान झाले बघा. पहिलं असंच असतं. पहिलं काय बी होतं, पहिली चपाती नीट होत नाही, पहिला डोसा नीट होत नाही, पहिला वडा नीट होत नाही, काय बी टाका पहिलं चांगलं होत नाही. तडायचा घाणा पहिला नीट होत नाही. म्हणून मोठं पोरगं पण येडं राहतं काय. हा, म्हणजे तुमचा भाऊ. मी तर छोटी आहे बाबा. मी पण छोटी आहे म्हणून मी गुड आहे. मी पण छोटी आहे. वा 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 वा, इसी बात पे लाईट आहे. बघा, आमच्या तोंडावर किती उजेड पडला. म्हणजे मी खरं बोलले. आता जे मोठे मोठे आहेत त्यांनी सांगा आम्ही छोटे किती हुशार असतो. आणि आगाऊ पण किती असतो ते पण सांग. ते घोसावळ्याची मागची पुढची त्याच्याबरोबर खेळायला लागले. डिप्रेशन. पुढं चालले. डिप्रेशन पुढं असतं ते गुडघ्यात. जानू बस काय चिरू अजून थोडंच झालं ना. चालय 1 वर्ष होऊन गेलं तरी जणूच चाललंय. किती बोर वाटतं ना. ओ आहो, नाही किती बोर आहे. चिक्की मला इकडनं दिसलं. ऑपरेशन झालंय डोळ्याचं सक्सेसफुल. कोणालाच माहित नाही, कोणी जे आहे केलं का नाही नोटीस काय माहिती. की हां मॅडमला तेच नव्हतं आमच्या कोणी कमेंट करून नाही सांगितलं की मॅम तुमचा चष्मा गेला कुठं. उड़ गया. अभी मैं पूरी दुनिया बिना चश्मे के देख सकती. पहिले मी नीट दिसते का ते बघा. तुम्ही कान इकडे एक मान तिकडे आता डोकं तिकडे असं आहे. बुंदी रायता. ओ मिनिंग जुळू आपण. हे चला कमेंट करा, आपण बघूया गेम खेळूया. आता आम्हाला काही सुचत नाही ऐन टायमाला, तर असं शब्द जे जुळतात तेव्हा. भजी पाव. आजचा हा ब्लॉग. आता हे जेवण करतील. आमचं तर झालं. आज गुरुवार होता, आम्ही उपवास सोडला. आणि माझा उपवास सोडल्यानंतर यांनी भजी बनवली. चीटर आहे एकदम. नाइंसाफी की मेरे साथ. ट्राय करा. इझी इझी. पाऊस पडतो की नाही तुमच्याकडे? आमच्याकडे कसा मस्त वाहून वाहून निघला. बघितलं का नाही ब्लॉग तुम्ही आधी का?
आम्ही रिकामटेकडे कसे गेलो होतो रस्त्यावर. आमची वहिनी स्वप्न बघती की ना पूरमध्ये ना सोनं पाहून आलं पाहिजे. मी घ्यायला जाईल म्हणे. आता हे दोघं जेवण करतील. आमचा ब्लॉग इथेच एंड करू. जर तुम्ही या ब्लॉगला प्रतिसाद दिला तरच आम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. म्हणजे असे छोटे मोठे ब्लॉग करत जाऊ. आजचा हा ब्लॉग इथेच एंड करू. भेटू पुन्हा नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. देऊ विथ नाही चॅनलचं नाव माहिती देऊची दुनिया. दुसऱ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तिथे मी शॉर्ट व्हिडिओ टाकत असते, ब्लॉग पण टाकते. पण मला आता हे पहिले चॅनल ग्रो करायचं आहे. ते पण करायचं आहे. ते हळूहळू पहिलेचा नंबरला. सो मी परत इथंच ब्लॉगिंग पोस्ट करायला सुरुवात केली आहे. चलो बाय बाय.